नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल संगीतराव हजारे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून राज्य परिवहनची बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एनस, टोंगलाबाद, बग्गी, जवळा, राजुरा, वाई, बोरी, निंबा, किरत जवळ धोत्रा या गावातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी नांदगाव खंडेश्वर येथे ये जा करतात. मात्र सकाळच्या वेळेत बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन टोंगलाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल हजारे यांनी सातत्याने पाठपुरावा करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे राज्य परिवहन मंडळाने अखेर या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे. सदर बस चांदूर येथून सकाळी 5:45 वाजता सुटत असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ही बस सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर हे महत्त्वाचे केंद्र असून इथे नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एकलव्य तसेच रामराव भोयर हायस्कूल, जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल, ITI तसेच राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय अशा अनेक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या बस सेवेच्या सुरुवातीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राहुल हजारे यांच्या प्रयत्नाचे तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यावेळी बस चालकांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गावातील नागरिक, पालक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.